तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर तालुक्यातील कवठड येथे 12 जून रोजी स्थानिक बापूसाहेब देशमुख विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखले देण्यात आले। आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या भाषणात शासनाच्या विविध योजनांविषयी उपस्थितांना मोलाची माहिती दिली। यावेळी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी पायघन, नायब तहसीलदार शिंदे, विस्तार अधिकारी नवले, मंडळ अधिकारी GN राऊत, कवठडचे उपसरपंच जितेंद्र ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे, कवठड। आणि आज दिवसभर हे शिबिर चालणार आहे, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला मिळाल्यात। काही दिवसभर आपले जे कागद असतील, काही निराधारपासून वंचित असतील, काही लाभापासून वंचित असतील, त्यांनी इथं अर्ज करावेत। निश्चितपणे त्यांचा निपटारा इथल्या इथंच केला जाईल। आणि काही त्या व्यतिरिक्त काम आणलं तर मी जळगावमध्ये आहे, इथे येऊन आपले कामं सांगू शकता, तेही कामं आपले केल्या जातील। परंतु या महाशिबिराच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कवठड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियान अर्थात समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। काय उद्देश आहे असे शिबिर घेण्यामागचं, काय सांगाल आपण? आज महाराष्ट्र शासनामार्फत तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर याचं आयोजन कवठड मंडळाचे मंडळ अधिकारी माननीय राऊत साहेब यांच्याकडून कवठड या मंडळामध्ये कवठड गावात करण्यात आलं होतं। यामागे असा उद्देश होता की गावातील गोरगरीब आणि नागरिकांचे जे काही समस्या असतात त्या समस्यांचं समाधान व्हावं आणि जनतेच्या समस्या शासनापर्यंत कशा पोहोचवाव्या याबद्दल याचा जो एक समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। या शिबिरामध्ये कोणकोणत्या कामाचा निपटारा करण्यात आला? या शिबिरामध्ये आरोग्य विभागाकडून बऱ्याचशा योजना लोकांना दाखवण्यात आल्या। त्याच्यानंतर PM किसान योजनेच्या ज्या PM किसान योजनेबाबत लोकांना माहिती देण्यात आली। त्याच्यानंतर घरकुलाच्या ग्रामपंचायतमार्फत घरकुलाचं किंवा नमुना आट इतर माहिती देण्यात आली। त्याच्यानंतर आपल्या पशुसंवर्धन विभागाकडून माहिती देण्यात आली। लोकांचे जे ऑनलाईनची कामं पेंडिंग असतात ती कामे देण्यात आली। अशा प्रकारच्या बऱ्याचशा ज्या होत्या ते सर्व देण्यात आल्या। घरकुलाकरिता लोकांना जो महत्त्वाचा रेती हा भाग आहे, 5 ब्रास रेती शासनाकडून जी देण्यात येत आहे त्याचीसुद्धा माहिती लोकांना देण्यात आली।